पुस्तकामध्ये असं काय आहे की जे प्रत्येक उद्योजकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे? 174 पेज मधलं एकही पेज नाही की तुम्हाला वाटेल हे अनवॉन्टेड आहे की हे उगाच टाकलं गेलं. तुम्हाला तुमच्या व्यवसाय रिलेटेड सगळ्या प्रश्नाची उत्तर या पुस्तकात तुम्हाला भेटतील. बिझनेस चालू करण्याच्या आधी आपल्या माइंडसेटवर काम करणं गरजेचं आहे. आपल्या मानसिकतेवर काम करणं गरजेचं आहे. स्वतःला अपग्रेड करणं रोजच्या रोज. कोणी येईल आणि आपल्या खांद्यावर हात ठेवलं फक्त लढ म्हण असं कोणी कोणाकोण अपेक्षित करू नका. पण अशी जमात कमी झालेली. 2026 मध्ये कुठला व्यवसाय केला पाहिजे सर्व? तुम्हाला बिझनेस जर मोठा करायचा असेल, पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर त्याला सोशल मीडियावर आणलंच पाहिजे. काय काय तरुण जे आहेत आपण नेमकं व्यवसाय करावं का नोकरी करावी हे कन्फ्युजन असते. तर मग याच्याकडं तरुणांनी कसं पाहिलं पाहिजे? AI मुळे काय होणार आहे? तुमचा बिझनेस सस्टेन होणार आहे, लॉंग टर्म मोठा होणार आहे. तुमच्या बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी येणार आहे. तुमच्याकडे ट्रस्टेड सकारात्मक नेटवर्क असेल चांगल्या लोकांचं तर ते कधीही तुमच्यासाठी उभे राहतील. नेटवर्क महत्वाचं आहे. इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी ज्या 16व्या शतकात इम्प्लिमेंट केलेल्या गोष्टी आज पण लागू होतात. एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा बिझनेस असेल त्याच्यामध्ये SOP कशा पद्धतीने सेट केली पाहिजे एखाद्या व्यवसायासाठी? तर नमस्कार मंडळी, सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक आगळा वेगळा विषय घेऊन आज आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सध्या आपण पाहतोय सर्वत्र एकतर सध्या शासकीय नोकऱ्या कमी आहेत, त्याचमुळं तरुण बहुतांश करून आपल्याला उद्योजकतेकडे वळत असलेला आपण पाहतोय. तर याच विषयावरती नेमका उद्योजक कसा घडतो आणि उद्योग कसा उभारला जातो या सविस्तर गोष्टी आपण आज प्रशांत पवार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रशांत सर, तुमचं प्रथमतः सोशल युवा पुढारी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर सर, मला आनंद होतो की आज तुम्ही सोशल युवा पुढारी सारख्या प्लॅटफॉर्मवरती आज युवकांसाठी महाराष्ट्रातील की आपण पाहतोय सध्या की बहुतांश युवक काय होतं की व्यवसाय करायची तर आवड असते, काहीतरी बिझनेस उभा केला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, परंतु त्यासाठी योग्य मार्गदर्शन हे मिळत नाही किंवा आर्थिक अडचणी कशा येतात, ज्या काही व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात कशी करावी या संदर्भात आपण सविस्तर माहिती तर घेणारच आहोत. परंतु आणि सर्वांना असं सांगायला आनंद होतो की सरांची ही 3री आवृत्ती आहे या पुस्तकाची. सरांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे उद्योजकतेतील पहिलं पाऊल, ही 3री आवृत्ती आहे सरांची. तर सर, एकूणच पहिल्यांदा तर आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्यावा, त्यानंतर आपण प्रश्नावलीला सुरुवात करूया. आणखीन एकदा नमस्कार. माझं नाव प्रशांत पवार आणि मी सुरुवातीलाच आपल्या चॅनलचे आभार मानतो की मला आपल्या या सोशल युवा पुढारी चॅनलवरती आपण आमंत्रित केलं. आज माझं हे पुस्तक तुम्ही जे आता दर्शकांना आपल्या दाखवलंय, उद्योजकतेतील पहिले पाऊल, याची 3ऱ्या महिन्यामध्ये 3री आवृत्ती आपण आणली आहे. पहिल्या 2 आवृत्तीचे 5000 कॉपीज महाराष्ट्रभर सेल केलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे पुस्तक पोहोचलेलं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये. आणि हा विषय जे आपण घेऊन आलेलो आहे, तर तुम्ही जे म्हणला तरुणांना उद्योजकतेकडे यावं लागतं, व्यवसायात येण्याची गरज आहे, पण बॅकग्राऊंड नसतं. तो मार्केटमधला गॅप माझ्या लक्षात आला होता की मुलांना काय पाहिजे नेमकं. म्हणजे युवक आहेत आपले, त्यांना करण्याची इच्छा आहे पण योग्य मार्गदर्शन भेटत नाही, योग्य प्लॅटफॉर्म भेटत नाही. आणि त्यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. एका स्ट्रक्चर फॉर्म मध्ये हे पुस्तक मी मार्केटमध्ये आणलंय. तुमच्या मनात जी काही तुमची आयडिया असेल बिझनेस बद्दलची, ती सत्यात उतरून मोठं कशी व्हावं हे पूर्ण मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आहे. आणि मला आनंद होतोय की हे वाचकांना आवडतंय आणि याच्या भरपूर सक्सेस स्टोऱ्याच माझ्यापर्यंत आलेल्या. पुस्तक वाचल्यानंतर काय परिवर्तन त्यांच्या मनामध्ये झालं, त्यांच्यामध्ये काय परिवर्तन झालं आणि व्यवसायामध्ये काय झालं, तर हे मी नंतर आणखीन पॉडकास्टमध्ये सांगेलच. ओके. तर मला पहिला प्रश्न असा विचारा वाटतोय की सर, एकूणच ही जी संकल्पना आहे तुमच्या मनामध्ये की पहिल्यांदा कसं आलं की बाबा आपण एक पुस्तक प्रकाशित केलं पाहिजे, ही संकल्पना तुमच्या मनातून पहिल्यांदा कधी आली की बाबा नाही आपण हे केलंच पाहिजे म्हणून अशी? बरोबर. हे बघा, मी 2016 पासून बिझनेसमध्ये राम ऑटोमेशन, राम टेक्नॉलॉजीस या माझ्या 2 फर्म आहेत. संभाजीनगरला ऑफिस आहे, तिथून पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रभर मी ट्रंकी प्रोजेक्ट करतो. आणि याचबरोबर कंटिन्युअसली प्रत्येक वर्षी कुठली ना कुठलं बिझनेस असोसिएशन असेल, बिझनेस ग्रुप असेल, बिझनेस रिलेटेड संघटना असेल, मी लीड करतोय. आणि लीड करत असताना प्रेसिडेंट म्हणून, अध्यक्ष म्हणून भरपूर व्यावसायिक उद्योजक माझ्यापर्यंत येत होते त्यांचे प्रॉब्लेम घेऊन. सर, व्यवसायात या ठिकाणी अटकलोय, इथून कसं बाहेर यावं. आणि मी त्याला
त्यांना प्रामाणिक जेवढं होईल तेवढं गायडन्स करत होतो. आणि ही गोष्ट लक्षात आली की भरपूर लोकांची प्रॉब्लेम आहे नक्कीच. आणि ज्यांना सुरुवात करायची त्यांची पण वेगळे प्रॉब्लेम आहेत. शिक्षण नाही किंवा घरचा सपोर्ट नाहीये किंवा बॅकग्राऊंड नाही, एन्व्हायरमेंट नाही, सुरुवात करायची पण बाजूचं आजूबाजू सगळं वातावरण आहे की त्यामध्ये बिझनेस कोणीच करत नाही. बरोबर. आणि आपण जर बोललो बिझनेस करायचा तर लोक हसतील, आपण कुठं सक्सेस होतो का. तर त्यासाठी मी जे माझ्याकडे लोक येत होते त्यांना गायडन्स करत होतो. पण म्हणलं हे सगळ्यांसाठी एक आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्ये पुस्तक स्वरूपात आणायला पाहिजे, कारण जे मी ऍक्सेसिबल आहे ते लोक माझ्यापर्यंत येत होते पण पूर्ण महाराष्ट्रासाठी मी उपलब्ध नाही किंवा ते लोक माझ्यापर्यंत कसं पोहोचतील. तर त्यासाठी आपल्या पुस्तकाच्या स्वरूपातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसाय रिलेटेड सगळ्या प्रश्नाची उत्तर या पुस्तकात तुम्हाला भेटतील. ओके. तर सर मला आता असं विचार वाटतं की हे जे पुस्तक आहे की तुम्ही आता पहिली आवृत्ती झाली, दुसरी झाली, आता तिसऱ्या आवृत्तीला तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय वाचकाकडून? आवृत्ती जेव्हा दुसरी खतम झाली तेव्हाच 150-200 कॉपीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्री बुकिंग झालेले होते. आणि यामध्ये काही पहिल्या आवृत्तीमध्ये, दुसऱ्या आवृत्तीमध्ये जे काही माझ्याकडून 1-2 पॉईंट बाकी होते किंवा इम्प्रुव्हमेंटची जिथे गरज होती वाटत होती मला, ते पूर्ण इम्प्रुव्हमेंट करून सुधारित ही तिसरी आवृत्ती मी आणली. आणि वाचन झाल्यानंतर तिसऱ्या आवृत्तीचे काही फीडबॅक माझ्यापर्यंत आले आणि ते लोकांना भरपूर आवडले आणि ट्रान्सफॉर्म झाले. लोकांच्या विचारामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आलं आणि ट्रान्सफॉर्मेशन होणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठीच हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता आणि तो सक्सेस होता आणि मला दिसतोय. ओके. तर आपण बहुतांश युवक जे आहेत सर, आपण बघतोय आपल्या महाराष्ट्रातील सध्या जो ट्रेंड आहे फ्रँचायझीचा म्हणा किंवा बिझनेसकडे वळण्याचा जो कल आहे तो दिवसेंदिवस असा वाढत आहे. बरोबर. तर मग याच्यामध्ये काय होतंय की सुरुवात तर करतात, आता युवक असतात, कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कमी पडतात, मग त्याच्यामध्ये आर्थिक बाजू असेल, नियोजन कसं केलं पाहिजे, प्रॉपर प्रिपरेशन आपल्याला कसं केलं पाहिजे, याच्यामुळे काही काही स्टार्टअप जे आहेत ते बंदही होतात. मग त्याच्यामध्ये कुठं तर युवक ना उमेद होतो. बरोबर. त्या ना उमेदीतून तो व्यवसाय बाजूलाच राहतो, मग काहीतरी दुसऱ्याच गोष्टीकडे वळतो युवक. बरोबर. तर मग पहिली पायरी काय असते की असं आपण एक बिझनेस स्टार्टअप करतोय, तर त्या बिझनेस मध्ये येत असताना पहिली पायरी काय की बेसिक जे की युवकांनी आजच्या केली पाहिजे व्यवसायात येताना? बरोबर. अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला. याच प्रश्नामुळे भरपूर बिझनेस फेल्युअर होत आहेत. आपण बघतोय बिझनेस चालू करण्याच्या आधी आपल्या माइंडसेटवर काम करणं गरजेचं आहे, आपल्या मानसिकतेवर काम करणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी इन्फ्लुएन्स होतो, सोशल मीडियावरती बघतो, न्यूजवर बघतो, आजूबाजूला बघतो, अरे हा खूप सक्सेस झाला बिझनेसमध्ये, खूप फ्रँचायझी शाखा काढल्या आणि आपण काहीच प्लॅन करत नाही. तेच विचार पहिलेच जसे होते तसे, विचारामध्ये परिवर्तन नाही, प्लॅनिंग नाही, बिझनेसचा प्लॅन नाही आणि आपण त्याच्यात उडी घेतो. पहिले तर आपली विचारसरणी आपल्याला बदलावं लागेल. बिझनेस करायचा लॉंग टर्म साठी आपलं विजन काय आहे त्या बिझनेसचं, नक्कीच. मला कुठपर्यंत तो बिझनेस घेऊन जायचा आहे, त्यासाठी मॅनेजमेंट, प्रॉपर मॅनेजमेंट केलंय का आपण, त्यामुळे कुठलं बिझनेस मॉडेल आपण त्यामध्ये उतरवणार आहे, जे आपल्या कन्सेप्टमध्ये कोणत्या बिझनेस प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला अप्लाय करावं लागतील. मॅन पॉवर राईट प्लेसला राईट मॅन पॉवर कसं हायर करता येईल याची जर प्री प्लॅनिंग केली आपण उतरायच्या आधी, पूर्ण तयारी केली, तर तो बिझनेस 100% फेल्युअर होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. सर तुम्ही आत्ताच म्हटलात की विजन, तुमच्याकडे दृष्टिकोन पाहिजे, मेन महत्वाचा. कुठलाही तुम्ही 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही कॉर्पोरेट मध्ये होता. बरोबर. 3 गोष्टी अशा आहेत की विजन असेल, मिशन असेल आणि व्हॅल्यू. बरोबर. मग या गोष्टींकडे तरुणांनी, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की या गोष्टीचं तुमच्याकडे पूर्ण आराखडा पाहिजे. बरोबर. तो आराखडा ग्राउंड वरती उतरत असताना त्याला काय करावं लागतं इम्प्लिमेंटेशन? आता तुम्ही स्ट्रक्चर तर उभं केलंय, परंतु त्याला सत्यात उतरवायचं आपल्याला, तर त्यासाठी काय प्लॅनिंग करायला हवे? हे बघा, त्यासाठी एकतर तुम्हाला स्वतःवर आधी काम करावं लागेल. तुमचं वाचन पाहिजे, तुम्ही ट्रेनिंग घेतलेली पाहिजे, बिझनेस ट्रेनिंग घ्यावं, व्यवसायात येण्याच्या आधी ती ट्रेनिंग घ्यावं. ओके. काही जागी फ्री ऑफ कॉस्ट, आता तर फ्री ऑफ कॉस्ट गुगलवरती सगळं भेटतं, युट्यूबवरती भेटतंय. जर आपल्याकडे भांडवलाचा प्रश्न असेल तर, मी ट्रेनिंगसाठी पैसे खर्च करत नाही, तर त्यांनी युट्यूबवर जाऊन ट्रेनिंग घ्यावी. त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला कसं प्लॅनिंग, आणि अशी पुस्तक आहेत, माझं उद्योजकतेतील पहिले पाऊल असतील किंवा आणखीन काही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल असतील, असे ऍटलिस्ट 10 ते 15 पुस्तक त्यांनी बिझनेस चालू करण्याच्या आधी वाचावं, त्याच्या नोट्स काढाव्या, स्वतःमध्ये परिवर्तन करावं. त्याच्या ऑटोमॅटिक 10-15 जर पुस्तक त्यांनी वाचले तर त्याच्या विचारामध्ये परिवर्तन आपल्याला दिसेल झाल्यात. त्यामध्ये बिझनेस मॉडेल म्हणजे काय, बिझनेस प्लॅन म्हणजे काय, बिझनेस
प्लॅन जो बँकेत सबमिट करावा लागतो लोनसाठी तो कसा बनवावा, ऍक्च्युअल बिझनेस प्लॅन आपण एक्झिक्युशन करताना इम्प्लिमेंटेशन करताना कसा बनवावा, आपलं प्रोडक्ट कोणत्या क्वालिटीचं पाहिजे, आपल्या जवळपास जिथं बिझनेस चालू करायचा आहे त्यामध्ये काय गॅप आहे, आपलं कोणतं प्रोडक्ट तिथे चालू शकतं, लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यावर सोल्युशन आपण प्रभावीपणे कसं आपल्या व्यवसायातून देऊ शकतो, याचा पहिले बारकाईने अभ्यास करावा, पेपरवरती घ्यावं ते सगळं. आणि ज्या क्षेत्रात आपण बिझनेस चालू करतोय त्या क्षेत्रातल्या आपल्या जवळपास किंवा जवळच्या शहरामध्ये कोण मोठा व्यक्ती आहे जो मेंटोरिंग करू शकतो, आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, त्याचं मार्गदर्शन घ्यावं की मी कुठे कुठे फसू शकतो, मला कुठे फ्रॉड होऊ शकतं का या बिझनेसमध्ये उतरल्यावर. तो सक्सेसफुल जो पर्सन आहे तो याला गाईड करू शकतो, तू या जागी फसू शकतो किंवा मी या जागी तुला मदत करू शकतो. बरोबर. हे सगळं केल्यानंतर पूर्ण प्लॅनने जेव्हा तो व्यवसायात उतरतो आणि त्याचं उद्दिष्ट हे पूर्ण 10 वर्षाचं पुढच्या 50 वर्षाचं घेऊन तो बिझनेसमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा त्याची 100% यशाची खामी ही वाढलेली असते, तो फेल्युअर होतच नाही. ओके. तर त्याचबरोबर काय होते सर, आता आपण ही पहिली पायरी बघितली, जसं की तुमचा बेस कसा बनवला गेला पाहिजे, तुम्ही कुठल्या ट्रेनिंग्स घेतल्या पाहिजे त्याच्याबद्दल आता तुम्ही बोललात. पण याच्या पुढली पायरी काय केली पाहिजे? आता या गोष्टी तर झाल्या की तुम्ही तुमचा बेस तयार केला, तुम्हाला प्रॉपर कुठल्या ट्रेनिंग आवश्यक आहे, बरोबर, ह्या गोष्टी तर झालं. मग याच्या पुढली पायरी काय असते व्यवसायामध्ये? हे बघा, सेकंड स्टेज मध्ये काय येतं की राईट प्लेसला राईट माणूस हायर करून त्याच्यावर जबाबदारी सोपवणं, सगळं स्वतःकडे ठेवणं नाही. शटर उघडण्यापासून, गल्ल्यावर बसण्यापासून, बँकेत पैसे टाकण्यापासून, चेकवर सही करण्यापासून, RTGS NEFT करण्यापासून सगळे कामं तो व्यावसायिकच करतो. ओके. ते व्यवसायाने याला कामाला लावलं की याने व्यवसाय उत्पन्न प्रॉफिट कमवण्यासाठी व्यवसाय करतोय हेच विसरून गेलेलो आहे आपण. बरोबर आहे. सगळे व्यवसायातले बारीक कामं, बारीकचे बारीक जे कोणीही करू शकतं ते आपण स्वतःकडे घेतो. आणि जे मेन काम असतं व्यावसायिकाचं, उद्योजकाचं, 3 मेन काम आहेत. 3 कुठले मेन काम आहेत? तर स्वतःला अपग्रेड करणं रोजच्या रोज, ते वाचनाच्या स्वरूपातून हो, ट्रेनिंगच्या स्वरूपात हो, एक्सपिरियन्सच्या स्वरूपात. स्वतःला अपग्रेड करत राहणं हे पहिलं गोष्ट. दुसरं, तुम्ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करणं आपल्या नियर मार्केटमध्ये. आणि तिसरं, आपला बिझनेस एक्सपांड करणं. ह्या 3च गोष्टी व्यावसायिकांना, उद्योजकांना केल्या पाहिजे. बाकी सर्व गोष्टीचं डिलिगेशन करावं, ज्याची त्याला अथॉरिटी द्यावं की त्यांनी त्याचं काम करावं. यांनी फक्त एका क्लिकवर याला रिपोर्ट आला पाहिजे याच्याकडे, सकाळी असो, दुपारी असो, संध्याकाळी असो, की आज दिवसभरात काय झालं माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या शॉप असेल, शोरूम असेल, ऑफिस असेल, जे काय असेल, एवढं काम त्यांनी करावं. बाकी सगळं टीमच्या भरोशावर सिस्टम लावून, SOP लावून, स्टँडर्ड ऑटोमेट बिझनेस करावा. ओके. तुम्ही आत्ताच SOPचा विषय काढलात की SOP ही बहुतांश लोकांना आणि माहिती नाहीये. बरोबर. आता जर आपण गेलो ग्रामीण भागामध्ये, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम जी आहे, बरोबर, ती त्याच्या अभावामुळेच बाबा आपली कंपनी किंवा आपला व्यवसाय एक SOP जर सेट असेल तर ती SOP कशा पद्धतीने सेट करावी, एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा बिझनेस असेल त्याच्यामध्ये SOP कशा पद्धतीने सेट केली पाहिजे एखाद्या व्यवसायासाठी? याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर स्वतःला डेव्हलप करा, त्या लेवलला न्या की हा माझा अकाउंटंट आहे, यांनी रोज दिवसभरात काय काम करायला पाहिजे, याचा रोल माझ्याकडे प्री डिफाईन आहे. मी पेपरवर घेईल, सकाळी आल्यानंतर लॉग इन केल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय करावं, दुसरं काय करावं, तिसरं काय करावं, आणि ऑफिसचं जेव्हा सोडून जातो तो लॉग आउट करतो त्यावेळेस पर्यंत त्यांनी काय काम करावं हे आपल्याला माहित असेल तर एका प्रिंटवर छापून ते त्याच्या डेस्कवरती लावून टाकावं. म्हणजे थोडक्यात चेकलिस्ट की तू आला की तुला हे असे कामं करायचे, कोणाला विचारायची गरज नाही, काय नाही, माझ्यापर्यंत यायची गरज नाही. तुझ्या लेवलला हे निर्णय तू घेऊ शकतो. याच्या पुढचं काही निर्णय असेल पैशाच्या बाबतीत, कस्टमरला डिस्काउंट देण्याच्या बाबतीत, डील क्लोज करण्याच्या बाबतीत, 1% पर्यंत त्याच्याकडे अथॉरिटी द्या, तुमच्याकडे आला नाही पाहिजे. असं प्रत्येक तुमच्या सेल्सवाला असेल, सेल्सवाल्याचे SOP, ऑपरेशन असेल, ऑपरेशन डिपार्टमेंटचे SOP हे तुम्ही एकतर रिफाईन करू शकता स्वतःला अपग्रेड करून, हे खूपच चांगलं. नाहीतर तुम्ही एक कन्सल्टंट निवडा, मार्केटमधून कन्सल्टंट अवेलेबल आहे, तो त्याची फीस घेईल, पण तुमचं जे बिझनेस आहे तो ऑटोमेटवर आणून देईल, SOP तयार करून देईल. ओके. असं 2 ऑप्शन आहेत, त्या 2 ऑप्शन तुम्ही ग्रो करू शकता, पण हे करायला पाहिजे. जर तुम्हीच अडकून राहिले तर त्यांनी निगेटिव्हिटी येते की यार बिझनेस मध्ये आपण 24 तास अडकून पडलोय, आणि त्यामुळे यार आपण लोकांना सजेस्ट करतो यार बिझनेस मध्ये नका येऊ, मीच थकलोय, किंवा आपली हालत पाहून लोकही निगेटिव्हिटी मध्ये जातात, यार याचं गल्लाच सोडत नाही, 24 तास कोणाच्या लग्नात नाही, कार्यात नाही, इव्हेंट मध्ये नाही, कुठंच नाही, आला तरी 5-10 मिनिट उभं राहतो आणि जातो गल्ल्यावर. आणखी याच्यामध्ये काय होतं माहिती का, आता आपण जसं की SOPचा विषय घेतला, त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय, P&L असेल किंवा EBITDA असेल, या गोष्टी
विशेष करून व्यावसायिकांना कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजे? एबिटा तुमचा असेल किंवा P&L असेल, तुमचं प्रॉफिट लॉस येते, हे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे एखाद्या व्यावसायिकांनी? तुम्ही जे म्हणता हे खूप वरच्या लेवलचं झालं. हा. व्यावसायिकांना प्रॉफिट लॉस काय असतं, बॅलन्स शीट काय असते, हा. याच्यापर्यंत ते आलेच नाहीत. बरोबर, नक्कीच. ते फक्त सीए ला कॉल करतात. त्यांना जर काही आलं कोणाचा कॉल की बाबा हे बॅलन्स शीट मध्ये हे चूक आहे, किंवा कोण्या त्यांच्या व्हेंडरचा कॉल आला की जीएसटी ला माझं बिल दिसत नाही, तर ते बरोबर. फक्त म्हणतात माझा सीएचा नंबर आहे, त्यांच्याशी बोला आणि सॉल्व्ह करून घ्या. P&L आणि ह्या बॅलन्स शीटच्या गोष्टी जर खूप पुढच्या आहेत, पण ते समजून घ्यायला पाहिजे. समजून घ्यायला आणि पाहिजे. महत्त्वाचं सुरुवातीच्या काळातच समजून घ्यायला पाहिजे. सीए कडे जाऊन बसा की बाबा हे प्रॉफिट लॉस काय, डेबिट म्हणजे काय, क्रेडिट म्हणजे काय, ऍसेट म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, ह्या जर तुमच्या पहिल्या 2-3 वर्षात क्लिअर असेल तर तुम्ही खूप पुढे जाणार ते व्यवसायामध्ये. कारण कसं आहे सर, या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुमचा व्यवसाय तुम्ही स्मूथ चालवू शकता. आणि बरोबर. त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला माहिती आहे तुमचं किती इनवर्ड होते, आउटवर्ड किती होते, या गोष्टीचा ताळेबंद जर नसेल, बरोबर रिकन्सिलेशन जर नसेल तुमच्याकडे, बरोबर. तर तुम्ही व्यवसाय कसा रन करू शकता? बरोबर. तुम्ही जे म्हणताय ह्या मार्केटमध्ये जवळजवळ 70-80% लोकायला आपण महिन्याला किती कमवतो, आपल्याला प्रॉफिट होतंय का आपण नुसतं बाहेरून आणून व्यवसायात टाकतो, याचाही कल्पना नाहीये. रोज येणं, बसणं, घरी जाणं, माल किती आलाय, त्या मालमध्ये प्रॉफिट आपण किती ऍड केलं, बरोबर. ऑपरेशन कॉस्ट किती आहे आपल्या बिझनेसचा, त्याच्यामधून उरते किती आपल्याला, आपली बरोबर. उधारी येते का तिकडेच उरते, किंवा व्हेंडरचे पैसे देणं किती बाकी आहेत, किती आपल्या अंगावर आहेत, यांचंही काही घेणं देणं नसतं. आणि त्याच्यामुळेच बिझनेस बद्दल, व्यवसायाबद्दल मानसिकता सोसायटीमध्ये निगेटिव्ह मानसिकता तयार व्हायला लागली. ओके. त्याला कारण आपणच आहोत, आपण बरोबर. स्वतःला अपग्रेड केलं नाही. बरोबर आहे. आणि सध्या आपण बघतोय ट्रेंडिंग मध्ये सगळे एवढे व्यावसायिकांसाठी सोशल मीडियाचा देखील प्रभावी वापर आपण बहुतांश इंस्टाग्रामच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून करत असलेले आपण बघतोय व्यावसायिक. बरोबर. जसं महाराष्ट्रामध्ये हॉटेल भाग्यश्री पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालं. त्याच्या आता फ्रँचायझी मला भरपूर असं म्हणजे तो एक वेगळ्या लेवलवर व्यवसाय जाऊन त्यांनी फ्रँचायझीच्या माध्यमातून आता पैसे कमवून तो बाजूला झाला व्यक्ती. बरोबर. याबद्दल काय वाटते सध्या सोशल मीडियाचा व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे एखाद्या व्यावसायिकाने? 100% कुठलाही व्यवसाय असो सोशल मीडियावर तुम्ही आणला पाहिजे. जर तुम्ही सोशल मीडियापासून आपला व्यवसाय दूर ठेवला तर तुम्ही सस्टेन करू शकाल, रोजीरोटी पुरतं कमवू शकाल, मोठं नाही होणार. तुम्हाला बिझनेस जर मोठा करायचा असेल, पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल, तर त्याला सोशल मीडियावर आणलंच पाहिजे. तेव्हाच तुमची 10x 100x ग्रोथ होईल. आणि त्याला पॉझिटिव्हली आपण कुठल्याही शहरात बसून तो व्यवसाय महाराष्ट्रभर, देशभर, ग्लोबली फेमस करू शकतो सोशल मीडियाने. बरोबर. आणि कुठेही डिलिव्हरी देऊ शकतो. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालंय की कुठल्याही खेड्यातून कुठलाही मुलगा शेतातलं प्रोडक्ट, भाजीपालाही 24 तासाच्या कुठल्याही देशामध्ये एक्सपोर्ट करू शकतो. Definitely. तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. तर तुम्हाला ते सोशल मीडिया सध्या तरी फ्री आहे, पुढचं सांगता येणार नाही आपल्याला, तर यूज करून घ्यावा. प्रत्येकाने यायला पाहिजे सोशल मीडियावरती. तर एक ॲज अ व्यावसायिक, ॲज अ बिझनेस मेंटॉर म्हणून तुम्ही मला एक असा प्रश्न विचारावा वाटतोय की 2026 मध्ये कुठला व्यवसाय केला पाहिजे सर्व? हे बघा, 2026 असो की पुढचे 5-10 वर्ष असो, ओके, कुठला व्यवसाय करण्यापेक्षा मी पहिले तुम्हाला त्याचं हे सांगेल की तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात नक्कीच. किंवा ज्या व्यवसाय करण्याचं तुमच्याकडे फॅशन आहे, ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे, तोच बिझनेस करा. त्यामध्ये जेवढा स्कोप आहे एवढं तुम्ही प्रॉफिट कमवू शकणार की तुमची 7 पिढी त्या बिझनेसवर बसून खाऊ शकते. कुठल्याच बिझनेसला स्कोप नाही असं म्हणता येणार नाही. बरोबर आहे. फक्त ते तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करून तो करावा लागेल. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता कोणते सेक्टर बूम मध्ये येतील, 26 मध्ये, 27 मध्ये, 30 पर्यंत, 35 पर्यंत, तर त्यामध्ये आवर्जून सांगावं असं वाटतं मला. एक तर रिन्युएबल एनर्जी आहे, बूम सेक्टर राहणार आहे. एआय रिलेटेड एआय बूम मध्ये राहणार आहे. त्यानंतर IT सेक्टर बूम करणार आहे पुढच्या 5-10 वर्षामध्ये. ई कॉमर्स सेक्टर बूम करणार आहे. कोणी मार्केटमध्ये जायला तयार नाही इथून पुढच्या काळात, घरी पाहिजे त्यांना सगळं, आणि ते ई कॉमर्स पोर्टलचा यूज करणार. त्यानंतर ई कॉमर्स रिलेटेड लॉजिस्टिक यामध्ये खूप भयंकर बूम होणार आहे. हे 5-6 सेक्टर असे, डिजिटल मार्केटिंग, हे 5-6 सेक्टर असे आहेत की पुढचे 10-15 वर्षे याच सेक्टर मध्ये भोवती आपलं अर्थव्यवस्था खेळती राहणार. तर मग आता थोडस तुमच्या पुस्तकाकडे बोलूया सर, की पुस्तकामध्ये असं काय आहे की जे प्रत्येक उद्योजकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे, असं काय आहे सर? हे बघा, प्रत्येक उद्योजकांनीच नाही वाचलं पाहिजे, तर
प्रत्येक पर्सननी हे पुस्तक वाचायला पाहिजे. याने तुमच्यामध्ये स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल, ओके. सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन होईल, सेल्फ डेव्हलपमेंट होईल. स्वतःमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्या माहीत नाहीत किंवा जेव्हा चुकीचे गैरसमज स्वतःमध्ये आहेत ते हे पुस्तक दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि व्यावसायिकांनी, उद्योजकांनी तर वाचायलाच पाहिजे. जे स्ट्रगलिंग पिरियड मध्ये आहेत, 5-10 वर्षे 15 वर्ष झाले बिझनेस करतायत पण रोजी रोटीच्या समोर जाऊ शकत नाहीत, स्ट्रगलच करतायत, अशाने जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना एक ब्रेक थ्रू भेटेल. जे स्ट्रगल आहे त्यांचं पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात खतम होऊ शकतं आणि त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. अशा पूर्ण बारीक बारीक गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे आणि स्ट्रक्चर करून, अवांतर काहीच नाही या पुस्तकात. असं टाइमपास करणारं किंवा बिझनेसच्या व्यतिरिक्त असं काहीच नाही. रिफाईन करून स्ट्रक्चर मध्ये, एक फॉर्मॅट मध्ये आपण हे सगळं दिलेलं आहे आणि प्रत्येक स्टेप खूप महत्वाची आहे. तर सर, जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे उद्योजकतेतील पहिले पाऊल, याच्याने खरंच व्यावसायिकाचं किंवा एखाद्या तरुणाचं भविष्य कसं बदलू शकेल? ही 3री आवृत्ती आहे आणि सांगायला मला आनंद होतो. भरपूर फीडबॅक माझ्यापर्यंत आलेले आहेत. त्यातले बरेचसे 40-50 वरती सोशल मीडियावरती पोस्ट केलेत, व्हिडिओ स्वरूपात, रिटर्न स्वरूपात, लेखी स्वरूपात, काही अमेझॉन वरती आहेत. त्यातला एखादा फीडबॅक शेअर करायला मला आवडेल. तरुण मुलगा, मराठवाड्यातलाच, नाव घेणं योग्य नाही, बिझनेस चालू केला, त्यामध्ये फेल्युअर झाला, डिप्रेशन मध्ये गेला. कारण पहिलेच घरच्यांचा विरोध होता, बाबा संस्थेवर एखाद्या 20-25 लाख भरतो पण व्यवसाय नको करू, एखाद्या एकर शेती विकू पण व्यवसाय नको करू, कुठेतरी लावून देतो, चिपकून देतो. पण त्याची जिद्द की व्यवसाय करायचा, त्यांनी प्रयत्न केला, मित्रांनी किंवा मिस गायडन्सनी तो फसला गेला. त्यामध्ये त्याचं जे काही थोडंफार भांडवल घातलं होतं तो वाया गेलं, वेस्ट गेलं आणि तो डिप्रेशन मध्ये गेला. त्याला कुठून तरी कोणी मित्रांनी पुस्तक रेफरन्स केलं, 2 महिन्याखालची गोष्ट, लॉन्च झाल्यानंतर त्यांनी पुस्तक मागवलं, ऑनलाईन वाचलं आणि वाचल्यानंतर 1 महिन्यानं त्यांनी फोन आला, म्हणजे 1 महिना झाला त्याचा फोन येऊन, की सर मी तुमचं पुस्तक वाचलोय, डिप्रेशन मध्ये होतो, पण जेव्हा मी पुस्तक वाचत होतो तेव्हा मी काही चुका केल्या माझ्या बिझनेसमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये, ते मला लगेच क्लिक व्हायला लागलं की अरे हे नव्हतं करायला पाहिजे, या पुस्तकामध्ये वेगळं दिलेलं आहे. त्याने ते नोट्स काढल्या बाजूला आणि तो म्हणला सर मी बाउन्स बॅक करण्यासाठी आता रेडी आहे. म्हणजे अशी मानसिकता डिप्रेशन मध्ये गेलो की आयुष्यभर बिझनेस करू नये आणि सगळ्यांना सांगावं ज्यांनी विचारलं की तुम्ही बिझनेस मध्ये पडू नका. म्हणजे घरचे सांगतील मी तयार करायला रेडी झालतो, एवढा डिप्रेशन मध्ये गेलतो, पण या पुस्तकामुळे मला बूस्ट भेटला आणि आणखीन माझा ऍटिट्यूड बिझनेस बद्दल पॉझिटिव्ह झाला आणि आता मी बिझनेस आणखीन करणार आहे, दुसऱ्या प्रोडक्टच्या घेऊन करणार आहे आणि ज्या मी पहिले चुका केल्या ते करणार नाही ते मी ठरवलं आणि तुम्ही जे स्टेप बाय स्टेप सांगितलं त्याच्यानुसार मी जाणार आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सबसिडी स्कीम्स कशा घ्यायच्या ते पण तुम्ही सांगितलंय, ते पण मला आवडलंय. त्यांच्या लोकांशी मी कॉन्टॅक्ट केलाय, मला लोन देण्यासाठी बँकही रेडी आहे. असं एवढं तो सविस्तर बोलला मन मोकळे मनाने. म्हणजे तो डिप्रेशन मध्ये गेलेला, काय करू, जगाव की राहावं, काय करावं अशा मनस्थितीतला मुलगा तो आज बाउन्स बॅक घेतोय. याच्यापेक्षा मोठा माझ्यासाठी मला वाटतं काहीच फीडबॅक नाही. म्हणजे माझं जे पुस्तक लिहिणं जे आहे ते सार्थक झाल्यासारखं मला त्या दिवशी वाटलं. म्हणजे कुठेतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन एक ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये आलं एक उद्योजक म्हणून, आणि त्याच्या उद्योजकतेला एक चालना मिळून हा आदर्श या पुस्तकाच्या माध्यमातून फ्युचर मध्ये तो बिझनेस टायकून ठरू शकतो. तर आताच तुम्ही विषय काढला होता की लोनचा. प्रत्येक व्यावसायिकासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे की एखादा व्यवसाय तुम्ही रन करत असताना तुम्हाला लोनची आवश्यकता असते. तर मग एखाद्या उद्योजकाने लोन म्हणा किंवा ज्या तुम्हाला सरकारच्या सबसिडी असतील या कशा मिळवल्या गेल्या पाहिजेत? बरोबर. आता ते डिपेंड करतं तुम्ही कुठल्या व्यवसायात जाता. त्या व्यवसायासाठी बँका स्टार्टिंगला काही लोन देतात, तुमचं बिझनेस प्लॅन स्ट्रॉंग असेल, त्यामध्ये काही त्रुटी नसतील तर तो त्याच्या भरोशावर तुम्हाला लोन भेटू शकतं. आणि प्रत्येक व्यवसायासाठी सबसिडी आहे. आपल्याला माहिती नसती किंवा आपण त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्या प्रोसेसला वेळ लागते, ते लोक बसून ठेवतात, रांगेत अडखळत ठेवतात, त्यामुळे आपण तिकडे जात नाही, पण त्यामुळे बरंचसं आपलं नुकसान होतं. आणि जे लोक हुशार आहेत त्या लोक या गोष्टीचा फायदा घेऊन मोकळे होऊन जातात. तर प्रत्येक मुलांनी, व्यावसायिकांनी, उद्योजकांनी गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घ्यायला पाहिजे. थोडासा वेळ लागेल याच्यामध्ये, पण स्वतः तुम्ही करू शकता. प्रत्येक स्टेप बाय स्टेप काय करायला पाहिजे पुस्तकामध्ये दिलेलं. जेवढ्या स्कीम आहेत त्या कुठून घ्यायच्या, कसं घ्यायच्या, ग्रामपंचायत पासून तर दिल्लीच्या त्यांच्या हेड ऑफिस पर्यंत तिथपर्यंत सगळी प्रोसेस त्यामध्ये दिलेली. इझिली कोणी लोन घेऊ शकतं किंवा सबसिडी घेऊ शकतं, एवढ्या सोप्या भाषेत यामध्ये सांगितलेलं आहे.
तुम्ही आत्ताच एक तुमच्या वाचकाचा तुम्ही अनुभव दिला होता, एक्सपिरियन्स की तो ट्रान्सफॉर्म झाला वगैरे. बरोबर. तर मग एखादा जर व्यवसाय फेल झाला तर तो पुन्हा कसा उभा राहायचा? हे बघा, व्यवसाय फेल होणं हो की आपण पर्सन म्हणून अपयशी होणं कुठल्याही जीवनामध्ये आपल्या कोणत्याही स्टेजला बाउन्स बॅक घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि बाउन्स बॅक कधी घेतो माणूस? सकारात्मक लोकांच्या संवाद राहून, सकारात्मक वाचून बरोबर. किंवा सकारात्मक लोकांकडून ट्रेनिंग घेऊन. नक्कीच. असं जर कोणी तुम्हाला भेटलं तुमच्या पाठीवर खांद्यावर हात ठेवून फक्त तू लढ, मी तुझ्या सोबत आहे म्हणणार, तर आपण बाउन्स बॅक घेतो. आता अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत का जे खांद्यावर हात ठेवतील आणि फक्त तू लढ म्हणणारे? तर क्वचित आहेत, कमी आहेत. डिमोटिवेट करणारे जास्त. नाही, कारण कसं मोस्टली ऍज अ कॉम्पिटिटर तुमचा एक व्यवसाय आणि आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतोय सर आपण की प्रत्येकाला काहीतरी वाटतं की आता सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं IT मध्ये आहात तुम्ही, तर तुमच्या सोबतचाच मित्र असतो, मी पण केलं पाहिजे. मग याच्याने काय होतं, एक कॉम्पिटिटर असल्याच्या त्या दृष्टिकोनातून बघतो. मग याच्यामुळे नुकसान काय की बाबा प्रोत्साहन करणारी लोक कमी झालीत याच्याने. बरोबर. की आता मी याला पुढे जा कसं म्हणू म्हणण्यापेक्षा स्वतःमध्ये मी काय बदल करू ह्यावरतीची लोक ज्या झालेत. तर मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे मग जो आपल्या पाठीवर हात ठेवणारा म्हणा किंवा एक म्हणत नाही का आपण की धैर्याची थाप देणारा व्यक्ती, ती व्यक्ती कुठे पाहायलाच मिळत नाही सध्या. बरोबर. सध्या तेच म्हणतो, कमी झालेलं आहे. मग ह्या गोष्टी कुठून भेटणार? तुम्हाला पुस्तकातून भेटणार, ट्रेनिंग मधून भेटणार, किंवा मेंटॉर जर असेल तुमचा त्या व्यवसायातला दिग्गज, तो तुम्हाला सांगेल बाबा तू फेल झालाय ना, काही हरकत नाही, मी पण सुरुवातीला फेल झालोय, मी 4 जागी झालोय, तू एकदाच झालाय, चल उठ पुन्हा कामाला लाग, तुला काय मदत पाहिजे मी करतो. तर हे तुम्ही नेटवर्क तुमचं जर सकारात्मक असेल तर तुम्ही बाउन्स बॅक घेऊ शकता. किंवा मग हे पुस्तक वाचणं आणि ट्रेनिंग घेणं हे तुमच्याकडे पर्याय आहेत. कोणी येईल आणि आपल्या खांद्यावर हात ठेवल फक्त लढ म्हण असं कोणाकोण अपेक्षित करू नका, पण अशी जमात कमी झालेली. बरोबर. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट मला अशी विचार वाटते सर की हे पुस्तक लिहिण्यामागली खरी प्रेरणा काय आहे? हे बघा, मी आधी सांगितलं तुम्हाला की बरेचसे बिझनेस असोसिएशन, बिझनेस ग्रुप मी लीड करत आलोय, प्रेसिडेंट म्हणून, अध्यक्ष म्हणून. तर हे जे युवा पिढी माझ्याकडे येत होती, माझे तरुण बंधू बांधव, आणि त्यांचे प्रश्न घेऊन येत होते, तर तिथं तो गॅप दिसला की या लोकांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये स्पार्क आहे, हे उद्याचे बिझनेस टायकून आहेत, हे याच्यामधलं उद्याचं कोणी अंबानी आहे, कोणी अदानी आहे, कोणी टाटा घराण्याला मागे पडू शकतं, असे कॅपॅसिटी आहे तरुणामध्ये. पण ते कुठंतरी भरकटल्या जातात. सोशल मीडिया किंवा राजकारण, आपल्या महाराष्ट्राचा जे व्ह्यू आहे त्यामध्ये ते जसं वारं आहे त्याकडे भरकटल्या जातात. त्यांची टॅलेंट तिथं वेस्ट होऊ नये त्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न केलाय मी की यांना पुस्तकाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उभा करून देऊ. जे आपल्याकडे येतील त्यांना तर आपण गाईड करतोय, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं जसं आपण आपल्याकडे येतील लोक त्यांना गायडन्स करून या उद्योग आणि व्यवसायामध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा माझा आहे आणि हा शेवटपर्यंत राहील. असं काय आहे सर याच्यामध्ये की प्रत्येक अशी काय गोष्ट आहे की व्यावसायिकांनी किंवा वाचकांनी याच्यामधून, या पुस्तकामधून घेतली पाहिजे, अशा काय काय गोष्टी आहेत? 174 पेजचं हे पुस्तक आहे. ओके. टोटल 188 पेज आहेत, कंटेंट वगैरे बाकीचे पेज सोडून. 174 पेज मधलं एकही पेज नाही की तुम्हाला वाटेल हे अनवॉन्टेड आहे की हे उगाच टाकलं गेलं. प्रत्येक पेजवर 10 ते 15 टेक अवे, प्रत्येक लाईन मध्ये टेक अवे भेटेल तुम्हाला. जसं जसं चॅप्टर पुढे जाईल तसं स्वतःच्या विचारामध्ये, स्वतःमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. आपण मागं काय चुका केल्या हे तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन करचाल तुम्ही. अरे यार, हे पुस्तकात असं सांगितलंय, आपली चूक इथं झालेली आहे. पुस्तक जेव्हा वाचून कम्प्लीट होचाल तुम्ही, तर एक सक्सेसफुल बिझनेसमॅन कसा विचार करतो, एक बिझनेस टायकून कसा विचार करतो, एक सक्सेसफुल व्यावसायिक आपल्या आजूबाजूचा तो कसा सक्सेस झालाय, याची पूर्ण रणनीती तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या डोक्यात येऊन जाईल. एवढं चांगलं हे पुस्तक आहे. तर नवीन पिढीने या पुस्तकाकडे कसं पाहिलं पाहिजे सर? तुम्हाला जर व्यवसायात पुढे जायचं असेल तर एक सीडी मानली पाहिजे. या सीडीमुळे काय होईल, पुस्तकाची सीडी जर वाचून हे पुस्तक तुम्ही पुढच्या पायरीवर गेले तर तुमचं लॉस होणार नाही बिझनेसमध्ये. तुमच्या यशाची आम्ही हे पुस्तक देतो, पर्यायाने मी प्रशांत पवार म्हणून मी देतो. त्यानंतर तुमचा वेळ वेस्ट होणार नाही. 2-4 वर्षे स्टार्टअप केलं, 2-4 वर्षांनंतर तुम्ही फेल झाले, डिप्रेशन मध्ये गेले, तो वेळ तुमचा या पुस्तकामुळे वाचेल. तुमची मेहनत वाचणार, भांडवल वाचणार, आणि तुम्ही तुमच्या समाजामध्ये एक व्यावसायिक म्हणून, उद्योजक म्हणून स्वतःला तयार करणार. तुमच्याकडे बघून दुसरे लोक इन्स्पायर होतील की बाबा आपण आता करू शकतो.
कारण पहिले काय म्हणायचे की ही बिझनेस करणं आपलं नाहीच आहे, ते विशिष्ट एखाद्या कम्युनिटीनेच करावा, आपण आपले शेती नाहीतर जॉब करावा कुठे. बरोबर आहे. ही व्याख्या जर खोडायची असेल, ही मन जर आपल्याला खोडायची असेल तर तयारीनिशी आपण उतरावं, आणि तयारी करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे उद्योजकतेतील पहिले पाऊल. तर उद्योजकतेतील पहिलं पाऊल हे खरंच आयुष्य बदलू शकतं का? 100%. मी जे म्हणलं तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करा, असे भरपूर आहेत. त्याचं आयुष्य बदललंय. तो डिप्रेशन मध्ये गेलेला, काय करावं, जगावं का राहावं का घरच्यांचं ऐकावं, मित्रमंडळ गावातले आजूबाजूचे काय म्हणतायत, मी फेल झालोय, अशा डिप्रेशन मध्ये असताना त्यांनी बाउन्स बॅक केलंय. आणि पुढे चालून त्याची कहाणी ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथे बोलू शकता, एवढं तो सक्सेस होईल पुढच्या 2-3 वर्षामध्ये. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. बरोबर आहे. सर, एखादा असा काही एक्सपिरियन्स आहे का फीडबॅक जो की खरंच आजच्या युथला, म्हणजे जो की व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये उतरणार आहे त्यासाठी म्हणजे एक प्रेरणा ठरू शकतो, असा कुठला एखादा फीडबॅक आहे का तुमच्याकडे? हो, आता हे पण म्हणजे फेल्युअर जो झालाय आणि तो बाउन्स बॅक करतोय तो पण प्रेरणादायीच आहे. दुसरं एक सांगता येईल, एक लेडीज आहे, बुटीक होतं छोटं, ओके, म्हणजे ज्याची जेवढं नॉलेज आहे त्या नॉलेजच्या आणि ती बुटीक चालवायची. पण जेव्हा पुस्तकाची तिला माहिती गेलं, सोशल मीडियावर समजलं, पुस्तक ऑर्डर केलं आणि नंतर सोशल मीडिया तुम्ही जे म्हणतायत हे सगळे पॉईंट आपण याच्यात कव्हर केलेले आहे, तिला क्लिक झालं की आपण फक्त इथे गल्लीमध्ये बुटीक आपलं आहे, आजूबाजूच्या लोकांना सर्व करून आपलं काही पोट भरणार नाही, रोजीरोटी आपण रेंट पण देण्यासाठी आपल्याला तडजोड करावं लागते, लाईट बिल भरण्यासाठी तडजोड करावं लागते. मग हे बिझनेस कशासाठी करायचा? तो पुस्तक मागवलं, पुस्तक वाचल्यानंतर तिचे ते विजन मोठं झालं की आपण इथे बसलोय पण अख्ख्या महाराष्ट्रात आपला सेल करू शकतो आपण. बरोबर. सोशल मीडियावरती रील बनवून चालू केलं तिने, व्हॉट्सअपवरती ऑर्डर येतात, काही प्रीपेड येतात, डिलिव्हरी ई कार्ड सोबत टाईप केलं, जे सीओडी कस्टमर आहेत, कारण लोक सीओडी मागतात, त्यांना आपल्यापर्यंत प्रोडक्ट येईल काय नाही त्याची शाश्वती नसते, तर सीओडी ऑप्शन अवेलेबल आहे का, मग ते सर्च केलं, कुठे सीओडी कसं देऊ शकतो, तर डिलिव्हरी आणि ई कार्ड सोबत टाईप केलं, आणि एका गल्लीमध्ये असलेलं बुटीक आज पूर्ण महाराष्ट्रभर ऑर्डर देत आहेत. जे लोकल गल्ल्यावर जेवढा बिझनेस होतो त्याच्या 10 पट ऑनलाईन बिझनेस होतोय. नक्कीच. आणि एवढं मोटिवेशन तिला भेटलं, एवढं विजन एवढं मोठं झालंय, फ्युचर मध्ये कुठलच्या कुठं तो बिझनेस जाऊ शकतो. मग हा प्रेरणादायी एक एक्सपिरियन्स आहे त्यामधून. ओके, तर अनऑर्गनाइज्ड आणि ऑर्गनाइज्ड बिझनेस मध्ये काय फरक आहे सर नेमका? हे बघा, अनऑर्गनाइज बिझनेस आहेत ना, पहिल्या काळामध्ये किंवा आता आजूबाजूला बघचाल तुम्ही, 24 तास गल्ल्यावर बसणारा माणूस, सगळं स्वतःच करणारा माणूस, मी आधी सांगितलेलं आहे. पैसे जरी डिपॉझिट करायले बँकेत तर कोणाला तरी बसवेल, भावाला, मुलाला, बायकोला गल्ल्यावरती, तो स्वतः बँकेत जाऊन लाईनीत लावून पैसे डिपॉझिट करून येईल, चेक स्वतः साईन करत, आरटीजीएस साठी स्वतः जाईल, एनईएफटी साठी स्वतः जाईल, शेटर उघडण्यापासून झाडझूड करण्यापासून सगळं स्वतःच करेल अनऑर्गनाइज बिझनेसवाला. आणि त्याच्याकडे बघितलं की आपल्यासारखं वाटतं यार बिझनेस नकोच, 24 तास त्याच्यातच अडकून बसला, याली बिझनेसनीच याला कामाला लावलंय. बरोबर. लाईफस्टाईल जगू शकत नाही, त्या फॅमिलीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं याच्यामुळे. तर असे अनऑर्गनाइज बिझनेस आपण एवढे भयंकर बघितले, त्याच्यामुळे निगेटिव्ह मानसिकता बिझनेस बद्दल लोकांची तयार झाली. पण ती कशामुळे झाली की तो अनऑर्गनाइज बिझनेस करतोय. ऑर्गनाइज बिझनेस मध्ये व्यावसायिक उद्योजक हा फ्री राहतो 24 तास. बरोबर. नक्कीच. त्याची टीम त्यासाठी काम करते, नक्कीच, सिस्टम काम करते, एसओपी काम करतात, आणि याला एका क्लिकवर सगळं भेटतं. अकाउंटला क्रेडिटचे मेसेज येतात फक्त. बरोबर आहे. तर हे झालं ऑर्गनाइज बिझनेस. आणि प्रत्येक अनऑर्गनाइज कुठलाही बिझनेस असो त्याला ऑर्गनाइज करता येतं. ज्वेलरी शॉप बघा तुम्ही, किती चेन झाल्या, त्याचे ओनर बसतात का गल्लीवर, ज्वेलरी शॉपचे चेन आहेत मोठमोठाले, 1-1 टन 2-2 टन जो शोरूम मध्ये सोनं आहे त्याचे मालक कुठे आहेत, आणि शोरूम त्यांचे स्टाफ हँडल करतो. सोन्याचं शोरूम ऑर्गनाइज होऊ शकतं. मग आपलं किराणा असो, कुठलंही असो, पानटपरी असो, चायचं आउटलेट असो, काही पण ऑर्गनाइज होऊ शकतं. तर सगळ्यांनी अनऑर्गनाइज बिझनेस हा ऑर्गनाइज करावा. 2-3 वर्षे हे आहेत त्यांच्याकडे पुढचे, त्या 2-3 वर्षात ते ऑर्गनाइज नाही झाले तर ते संपल्या जाते, म्हणजे मार्केटच्या बाहेर फेकल्या जाते. कारण बघा, या बिल्डिंगच्या खाली डेली नीड्स वाला असेल, त्याने इथे डेली नीड्स का टाकलं की या बिल्डिंगचे फ्लॅट ओनर माझ्याकडे येतील, मी खाली येते. बरोबर. पण पुढच्या 2-3 वर्षात काय होणार आहे, हे घरातून बाहेर निघणार नाहीत. ब्लिंकिट यांच्या गॅस पर्यंत दूधचं पॉकेट, बिस्किटचं पॉकेट, ब्रेडचे पॉकेट त्यांच्या गॅस पर्यंत आणून देणार आहे, ब्लिंकिट सारखे दुसरे प्लॅटफॉर्म. त्यामुळे डेली नीड्स वाल्याचा जो गैरसमज आहे ना की हे लोक माझ्याकडे येतील, मी बिल्डिंगच्या खाली आहे, तो संपून जाणार आहे.
आणि प्रॉफिट आता डेली न्यूजवाला MRP वर एक तो खाली. लोकांना गरज आहे, आपल्या बिल्डिंग मध्ये एकच दुकान काय नाही, बाहेर जावं लागतं, लांब जावं लागतं. बरोबर. पण ब्लिंकिट वाले MRP वर त्याच्याकडून खरीदणार नाहीत. ब्लिंकिट वाले म्हणतात आमच्याकडे पावले, आम्हाला तू जर MRP 100 रुपये आहे तर आम्हाला 70 रुपयात दे. बरोबर. तिथं मार्जिन त्याचं कमी होणार आहे. हो. त्याच्यामुळे अनऑर्गनाइज बिझनेस बदलले तर ठीक आहे, नाहीतर ते AO मधून बाहेर फेकले जाणार आहेत पुढच्या काळामध्ये. बरं सर, प्रामुख्याने आपण पाहतोय की काही तरुण जे आहेत, आपण नेमकं व्यवसाय करावं का नोकरी करावी बरोबर. हे एक कन्फ्युजन असतं. हो. तर मग याच्याकडं तरुणांनी कसं पाहिलं पाहिजे? हे बघा, तुम्ही जो प्रश्न विचारला ना, नोकरी करावी की व्यवसाय करावा, कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजन नाही ऍक्च्युली, हे एक कम्फर्ट झोन. ओके. त्यांच्याकडे क्लिअरिटी आहे. मी जर बिझनेस केला तर पुढच्या 5-10 वर्षात मी घराची आपली सगळी फायनान्शियल कंडिशन बदलून टाकणार, मोठा होणार. त्यांना माहिती आहे बिझनेस करणं हे चांगलं आहे. नोकरी करणं म्हणजे आपल्या स्वप्नासोबत कॉम्प्रोमाइज करणं आहे, हे त्यांना क्लिअर आहे, कन्फ्युजन नाहीये. पण प्रॉब्लेम आहे कम्फर्ट झोनचा. कम्फर्ट झोन त्यांना सोडायचा नाही. त्यांची स्टँडर्ड लाईफस्टाईल सोबत त्याला छेडछाड करायची नाही. आणि त्यांना वाटते आपला कम्फर्ट झोन व्यवसायापेक्षा नोकरीमध्ये आपण सेफ आहोत. 10 ते 6 आपली नोकरी केली, सकाळचा टाइम संध्याकाळचा टाइम आपण फ्री आहेत. 1 ते 10 तारखेमध्ये क्रेडिटचा मेसेज येणार, ती सॅलरी आपण उडवायसाठी मोकळे आहेत. आपण सेफ झोन मध्ये, कम्फर्ट झोन मध्ये आपली लाईफस्टाईल स्टँडर्ड जगू शकतो. कारण त्यांनी व्यवसाय केला तर पुढचे 5-10 वर्षे स्ट्रगल मध्ये काढावं लागतील, संघर्ष करावा लागेल, आपल्या लाईफस्टाईल सोबत कॉम्प्रोमाइज करावं लागेल. काही वेळेवर गोष्टी भेटणार नाहीत, त्या जशा आहेत तशा एक्सेप्ट करावं लागेल, हे त्यांना माहित आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं नाही. नोकरीमध्ये कम्फर्ट झोन आहे, सगळं आरामशीर भेटणार. आपले काही स्वप्नासोबत कॉम्प्रोमाइज करावं लागेल, ठीक आहे, करू, आपल्या पुढच्या पिढीवर लादू, आपली मुलगा मुलगी आपले स्वप्न पूर्ण करेल आणि ते नोकरीमध्ये सेफ झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करा. कन्फ्युजन नाही, त्यांना कम्फर्ट झोन सोडायचं नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रिस्क घ्यायची नाही, थोडक्यात रिस्क घ्यायची नाही. त्याचबरोबर सर, एखादा छोटा व्यवसाय आहे तर त्या छोटा व्यवसाय सुरू करताना मोठी ब्रँडिंग करावी लागतेच का? हे बघा, ब्रँडिंग कुठल्याही बिझनेसची करावं लागते. तुमचं जर विजन मोठं असेल तर ब्रँडिंग मार्केटिंग ही करावंच लागते आणि ती केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय बिझनेस मोठा नाही होणार. तर हे बेसिक बिझनेसची कुठलीही गरज आहे की ब्रँडिंग असो, मार्केटिंग असो, सेल्स होण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागतात. आणि तुम्हाला जर छोट्या सुरुवातीतून मोठा ब्रँड करायचा तर कंटिन्युटी प्रोसेस आहे, 5-10 वर्षाची प्रोसेस आहे. जर ट्रस्टेड ब्रँड तुम्हाला तयार करायचा आहे मार्केटमध्ये तर कंटिन्युअसली ब्रँडिंग करावंच लागेल. तुमच्या प्रोडक्टमध्ये क्वालिटी पण पाहिजे, तुमच्या कमिटमेंट फुलफिल झाल्याच पाहिजे. तुम्ही जे बोलले त्या प्रोडक्टसाठी जे फीचर तुम्ही सांगितलेत, प्रोडक्टची क्वालिटी सांगितली तशी डिलिव्हर झाली पाहिजेत. प्रोडक्ट सेल झाल्यानंतर त्याची सर्व्हिस तशीच कस्टमरला भेटली पाहिजे, तेव्हा काही कालानंतर तो ब्रँड बनतो. ही लॉंग टर्म प्रोसेस आहे ब्रँड बनवणं, एका रात्रीत ब्रँड उभे राहत नाहीत. बरोबर आहे. तर आपली चर्चा झाली की AI संदर्भात की व्यवसायामध्ये जर AI मुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठले व्यवसाय बंद होतील आणि कुठल्या व्यवसायांना AI चा फायदा होऊ शकतो? खूप महत्वाचा प्रश्न केला तुम्ही, अतिशय महत्वाचा आहे. कारण तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकावर दडपण आलेलं आहे की यामुळे काय होईल. पण मी आताच स्पष्ट करतो तुमच्या या प्रश्नाच्या माध्यमातून, तुमच्या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून, की AI मुळे एक सिंगल बिझनेसही बंद नाही होणार. कोणत्याच बिझनेसला इफेक्ट AI करणार नाही. उलट AI मुळे काय होणार आहे, तुमचा बिझनेस सस्टेन होणार आहे, लॉंग टर्म मोठा होणार आहे, तुमच्या बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी येणार आहे. AI काय करणार आहे, तुमचं ऑपरेशन असो, तुमचं लॉजिस्टिक असो, तुमची डेली ऍक्टिव्हिटी असो, याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणार आहे. आणि त्यामध्ये ज्या चुका होणाऱ्या असतात, तुमचं जे नुकसान होणारं असतं, तुमच्या स्टाफ तुमच्या माघारी जे चुका करतं किंवा कुठेतरी तोडफोड होती किंवा चोरी होती, हे AI मुळे होणार नाही. कारण AI एवढी स्ट्रॉंग इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये 100% ट्रान्सपरन्सी राहील. कुठली गोष्ट कुठं आहे, कधी गेली, कोणाकडे गेली, काय गेली, एका क्लिकवर तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे AI मुळे तुमचे बिझनेस फेल्युअर होण्याचे चान्सेस 0% वर येणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे AI ला घ्यायची गरज नाही, AI ला अडॉप्ट करण्याची गरज आहे. नक्की. AI ला तुम्ही जर दूर राहिले AI पासून तर ते AI मधून बाहेर फेकल्या जाणार. त्याला अडॉप्ट करा आणि पुढे जा, तुमचा बिझनेस फेल होणार नाही, मोठा होईल AI. नक्कीच. AI मध्ये जर आपण पाहतोय वेगवेगळे टूल्स आलेले आहेत, त्या टूलच्या माध्यमातून त्याचं एक मी एक्झाम्पल देईल. तुम्ही जे टूल्सचे यूज केला ना, बोलले ना, तर मागलच्या 8-15 दिवसाचा जर तुम्ही न्यूजपेपर काढून बघितला तर त्यामध्ये US मधला एक मुलगा आहे, 1-2 स्टार्टअप मध्ये तो फेल झालाय, हा 3रा स्टार्टअप आहे त्याचा. 1600 कोटी
टर्नओव्हर 1600 कोटी व्हॅल्युएशन आहे त्याच्या स्टार्टअपचं, त्याच्या कंपनीचं. आणि त्या 1600 कोटी व्हॅल्युएशन असणाऱ्या कंपनीमध्ये फक्त एकच स्टाफ आहे. तो एक सीओ एमडी म्हणून तो, आणि एक त्याचा कझन त्याला स्टाफ म्हणून घेतलेला आहे. तर त्याला प्रश्न विचारले पत्रकारांनी की असं कसं शक्य आहे. तर तो म्हणला माझे आधीचे जे 2 स्टार्टअप होते 250-300 पर्यंत स्टाफ होता माझ्याकडे. एवढी डोकी होती, कोण लिव्ह ऑन टाइमला येत नाही, एक मेसेज टाकतो माझं डोकं दुखतंय, मला तिकडे जायचं, येणार नाही, काम वेळेवर करणार नाही. त्या स्टाफनीमुळे मी एवढं डोकं हे झालं, डोकेदुखी झालती की हे स्टाफ मॅन पॉवर मला नकोयच, असा मी निश्चय केला. AI पूर्ण शिकलं. तर त्यांनी सांगितलं मी 56 AI टूल यूज करतो, वेगवेगळे 56 AI टूल यूज करतो, आणि माझी 1600 कोटी व्हॅल्युएशन असणारी कंपनी आम्ही फक्त 2 जण चालवतो. तर हे AI ची ताकद आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, एक व्यावसायिक म्हणून ज्या AI चे टूल्स आहेत ते प्रभावीपणे तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. बरोबर. तर त्याचबरोबर मला असं विचार वाटेल सर, हा AI चा भाग झाला व्यवसायासाठी, परंतु दुसरी गोष्ट आपला मगाशी विषय झाला की सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतेक व्यवसाय जे आहेत ते पुढे येताना पाहतोय. परंतु जर असा विचार करायला गेला की सोशल मीडियाशिवाय आजच्या काळामध्ये व्यवसाय पुढे जाऊ शकतो का सर? नाही, तेच आधी पण सांगितलं मी, सस्टेन होऊ शकता तुम्ही. सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त तुमचा बिझनेस सस्टेन होऊ शकता. तुम्ही रोजीरोटी नेमकी खाऊ शकता, रेंट वगैरे तुमच्या खर्च पाणी काढू शकता. तुम्ही मोठं नाही होऊ शकत. तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल, 10x 100x तुमचा बिझनेस करायचा असेल, फ्रँचायझ्या ओपन करायच्या असतील प्रत्येक महाराष्ट्रात, पूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर तुमच्या शाखा ओपन करायच्या असतील, तर तुम्हाला सोशल मीडियावर यावं लागेल. आज नाही तर उद्या यावं लागेल, बाय डिफॉल्ट यावं लागेल. तुमच्याकडे ऑप्शन नाही आता की मी सोशल मीडियावर येणारच नाही, असं तुम्ही म्हणूच शकत नाही, तुम्ही संपून जाणार. तर सर, बिझनेसमध्ये पैसा महत्वाचा आहे का नेटवर्किंग महत्वाचं आहे? खूप छान प्रश्न आहे. आपण याचं उत्तर एका झटक्यात देईल मी. नेटवर्किंग महत्वाचं आहे. तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग असेल, तुमचं सकारात्मक नेटवर्क असेल, तर एका मिनिटात किती पैसा तुमच्याकडे जमावेल. बरोबर. तुमचा दुसरा प्रश्न असेल की माझ्याकडे पैसा असेल तर पैशांना मी नेटवर्क विकत घेईल. तुम्ही पैशानं नेटवर्क विकत घेऊ शकता, पण तुम्हाला हमेशा पैसे फेकत राहावं लागतील. नक्कीच. तुमचे पैसे संपले तुमच्याकडचे की नेटवर्क गायब होईल. तुमच्याकडे ट्रस्टेड सकारात्मक नेटवर्क असेल चांगल्या लोकांचं, तर ते कधीही तुमच्यासाठी उभे राहतील. नेटवर्क महत्वाचं आहे. पैसा तर बाय प्रोडक्ट आहे, पैसा नंतर येणार. तुमच्या नेटवर्कमुळे पैसा येणार. तर त्याचबरोबर आजच्या काळात सर, डिग्रीपेक्षा स्किलला महत्व आहे का? आणखीन हा चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे सर, स्किल ही कालही महत्वाची होती, आजही महत्वाची आहे, आणि स्किल उद्या तर इम्पॉर्टंट आहेच. याच्या आधी स्किल महत्वाची नव्हती असं नाहीच आहे. पण याच्या आधीचा जमाना काय होता, स्किल पेक्षा ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला लोक मान सन्मान देत होते. नक्कीच. पण स्किललाच महत्व होतं त्या काळात. पण स्किलवाले लोकही ज्यांच्याकडे डिग्री जास्त आहे, तुम्ही शिकलेले आहेत बाबा, जास्त डिग्री आहेत, मान सन्मान देत होते. पण आजच्या काळात काय, डिग्रीवाल्याला महत्व नाही. स्किल आहे का तुझ्याकडे, त्याच्या खालचाही जर असेल कमी डिग्रीवाला, पण स्किल असेल तर स्किलवाल्याला इम्पॉर्टंट आहे, त्याला महत्व आहे. आणि इथून पुढच्या काळात तर 100% तुम्हाच्याकडे डिग्री तर पाहिजेच पाहिजे, पण स्किल 100% पाहिजे. त्या स्किल्सवर तुम्ही कुठलाही बिझनेस तुमचा उभारू शकता, किंवा ते एक स्किल तुम्हाला कितीही पैसा कमवून देऊ शकता. तर त्याचबरोबर सर, आपल्या देशातील जो तरुण आहे तो तरुण फ्रँचायझी कडे वळायला पाहिजे का स्वतःच ब्रँड निर्माण केलं पाहिजे? हे बघा, याचे 2 उत्तर आहेत. तुम्हाला स्वतःचा ब्रँड तयार करणं ही एका दिवसाची गोष्ट नाही. रात्रीतून ब्रँड तयार होत नाही. रात्रीतून ब्रँड झालेले, रात्रीतून गायब पण झालेले. ब्रँड तयार करणं 5-10 वर्षाची प्रोसेस आहे. त्यामध्ये तुमची ट्रान्सपरन्सी, तुमचे प्रोडक्ट क्वालिटी, तुमची सर्व्हिस, या गोष्टी येतात. 5-10 वर्षांत तो ब्रँड तयार होतो. जे नवीन तरुण आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी फ्रँचायझी घ्यायला काही हरकत नाही. पण हल्ली काय व्हायला लागलं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फ्रॉड फ्रँचायझी वाले एवढे धुमाकूळ घालतायत की 5, 10, 3 लाख, 5 लाख, 10 लाख फ्रँचायझीच त्यांना पॅकेज देतात, आणि त्या लोकांना ते 5-10 लाख त्यांच्याकडून घेतात नवीन मुलांकडून, आणि त्यामध्ये काहीच देत नाही. ते
प्रोडक्टही क्वालिटी नसते, त्यामध्ये ट्रस्टेड ब्रँडही नसतो, फक्त विकत घेतलेले लाईक्स असतात इंस्टाग्रामवरती, विकत घेतलेले फॉलोअर्स असतात, विकत घेतलेले व्ह्यूज असतात. एवढं दाखवून तरुण मुलांना फसवण्याचं काम चालू आहे फ्रँचायझीच्या नावाखाली. तर फ्रँचायझी तुम्ही घ्यावी, पण फ्रँचायझी घेताना खूप कन्सल्ट करावं, खूप विचार करावा, खूप रिसर्च करावा, तुम्ही कुठे जाऊन फसू नये. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही स्वतःचा व्यवसाय केलेला पुरतो, तेवढंच भांडवल टाका. बरोबर. तुम्ही 3-4 वर्षात 5 वर्षात तुमचा ब्रँड स्वतःचा तयार करू शकता. पण चुकीची फ्रँचायझी घेऊन बसले आणि त्यामध्ये तुमचं भांडवल गेलं, वेळ गेली, मेहनत गेली, बरोबर. तर त्यामधून निघणं खूप अवघड जातं. एखादा आता काही जण असतात की बिझनेस पार्टनरशिप मध्ये करतात, हा. तर पार्टनरशिप मध्ये बिझनेस करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? पार्टनरशिप करणं म्हणजे काय, आपण लग्न करण्यासारखं आहे. जसं लग्न करून बायको आणतो आपण, बरोबर. त्या काय अरेंज मॅरेज असेल तर काय माहिती काढतो, बाहेरून जेवढी माहिती भेटेल मुलीबद्दल घरच्यांबद्दल तेवढी काढतो. तसंच पार्टनर जर तुमचा अनोळखी आहे, ऐन वेळेला आपण पार्टनर घेतोय, तर बाहेरून जेवढी माहिती काढता येईल तेवढी काढू शकतो पार्टनर बद्दल. आणि लव्ह मॅरेजचं कसं आहे, लव्ह मॅरेज मध्ये दोघं एकूण एका चांगल्यापैकी ओळखतात. तसंच तुमचा पार्टनर जर आधीपासून तुमच्या सोबत असेल, तुमचा रूममेट असेल, फ्रेंड असेल, शाळेपासून सोबत असेल, अशाला पार्टनर घेतायत तर बऱ्यापैकी माहिती असते, दोघांचे विचार बऱ्यापैकी मिळलेले असतात. तर पार्टनरशिप करताना दोघांचे विचार एक आहेत का, जे बिझनेससाठी तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही व्हिजन तयार केलंय, ते व्हिजन सोबत तुम्ही दोघं अलाईन आहेत का, तेवढ्याच एनर्जीनं तुम्हाला ते व्हिजन अचीव्ह करायचं का दोघांना पण, दोघांचे रोल पार्टनरशिप मध्ये डिफाईन आहेत का, दोघांची ऑथॉरिटी या पार्टनरशिप मध्ये डिफाईन आहेत का. बरोबर आहे. दोघांना पार्टनरशिप करण्यासाठी तुम्ही एकत्र आले, तसंच कोणाला एक्झिट व्हायचं असेल तर त्याची पॉलिसी तुमच्या ऑन पेपर तयार आहे का. ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असेल तर पार्टनरशिप करायला काहीच हरकत नाही. पार्टनरशिप तोडताना किंवा पार्टनर सोडून जाताना त्रास होत नाही, काहीच हरकत नाही. पार्टनरशिप करावी, पार्टनरशिपने ग्रोथ लवकर होईल, कारण एकाचे स्किल आणि दोघांचे स्किल त्यामध्ये बराचसा फरक पडतो. तर करणं गरजेचं आहे, फक्त पार्टनरशिप करताना काळजी घ्यावी. म्हणजे जसं लग्न आपण लोकांचे विचार जुळले, कॉम्प्रोमाइज केलं कुठे आणि कठतीने, तर ते पूर्ण पिढीवर लग्न टिकतं, नाहीतर मग डायव्हर्सचं ऑप्शन आहेच. तसं पार्टनरशिप मध्ये एक्झिटचं ऑप्शन ठेवावं. नाही जमलं पटलं तर आपण एक्झिट होऊया बाबा. मग एक्झिट होताना मनाला दुःख नाही झालं पाहिजे, त्यासाठी ते सगळं ऑन पेपर आणि सगळं तुमचं रेडी पाहिजे. तर सर, कुटुंबाचा सपोर्ट नसताना एखादा व्यवसाय उभा करू शकतो का? खूप चांगला क्वेश्चन आहे आणखी हा तुमचा. तुम्ही जर बघितलं ना, महाराष्ट्रात अशा असंख्य एक्झाम्पल आहेत, आणि कुटुंबाचा सपोर्ट नसताना बिझनेस हा सक्सेस होऊ शकतो आणि लवकर सक्सेस होतो आणि चांगल्या कवरकाने. कुटुंबाचा सपोर्ट नसताना जर तुम्ही व्यवसायात उतरले जिद्दीनं, तर तो फेल्युअर होण्याचे चान्सेस 0 होऊन जातात. का? तर ते रॉकेट सारखं असतं. रॉकेट बघितलं तुम्ही, तो स्ट्रेट वरती जातं आणि स्पीडने जातं. कशामुळे जातं? तर त्याच्या बुडाला आग लागलेली असते, म्हणून ते स्पीडने वरती जातं, स्ट्रेट. तसंच जेव्हा कुटुंबाचा आपलं स्वप्न हे व्यवसाय एक साम्राज्य बनवण्याचं, व्यवसाय उभा करण्याचं, उद्योग उभा करण्याचं, आणि आपले घरचेच आपल्या स्वप्नाला विरोध करतायत, त्यामुळे आपण जिद्दीला पेटलेला असतो, आपल्या बुडाखाली आग लागलेली असते. आणि आपण याची मग काळजी घेतो की आपण चुकलो नाही पाहिजे, फेल्युअर झालो नाही पाहिजे, कुठं फसलो नाही पाहिजे. जिद्दीनं कामाला लागतो. 24 hours into 7 days into 12 month आपण त्याच्यातच गुंतून राहतो. आपल्या फेल होण्याच्या पॉसिबिलिटी 0 होऊन जातात, आणि जे उद्दिष्ट आपण 5 वर्षासाठी 10 वर्षाचे ठेवलं ते 3-4 वर्षातच कव्हर करतो. तो बिझनेस लवकर मोठा होतो. बरोबरच. कारण त्यात आपली जिद्द असते. बरोबर. की घरचे आपल्या विरोधात आहेत, पण आपल्याला हे करायचंय. त्यांच्या नजरेत आपल्याला, त्यांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. त्यासाठी हा प्रयत्न असतो, प्रामाणिक प्रयत्न असतो, आणि त्यामध्ये सक्सेस 100% भेटतं. ओके, म्हणजे एक प्रकारे स्वतःला दिलेला टास्क असतो. बरोबर. त्यामुळं नाही, स्वतःचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असतो. बरोबर आहे. त्याचबरोबर गावाकडील युवकांनी बिझनेसच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे सर सध्याच्या काळामध्ये? खूप छान प्रश्न आहे. मी सांगेल की गावाकडे सर्वात जास्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहेत. ग्रामीण भागातच जे सर्वात जास्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहेत, फक्त मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण इथं शहरात मेट्रो सिटी मध्ये बसून आपल्याला आपल्या मानसिकतेतून दिसतं की तिकडे 100% स्कोप आहे. पण त्या गावाकडच्या लोकांना, एखाद्या तरुणाला तुम्ही विचारा, किंवा पारावर बसलेल्या एखाद्या ज्येष्ठ मंडळीला विचारा, ते म्हणाल अरे भकास आहे इकडे, कशाला, काहीच नाही इकडं, आमचं आयुष्य गेलंय पारावर बसूनच. त्यांची मानसिकतामध्ये बदल करण्याची गरज आहे. सीड्स प्रोसेसिंग पासून तर शेतातली फायनल कमोडिटी एक्सपोर्ट इम्पोर्ट करेपर्यंत स्कोप आहे. बरोबर.
ऍग्री डेव्हलपमेंट मध्ये स्कोप आहे. त्यामध्ये जे दूध म्हणतोय, दूध प्रोडक्शन, दुधाचे पदार्थ, त्यामध्ये स्कोप आहे. त्यामध्ये शेळी असेल, मेंढी असेल, बैल असेल, शेती रिलेटेड अवजारे असतील, शेती रिलेटेड इक्विपमेंट असतील, एवढा पेस्टिसाइड असेल, फर्टिलायझर असेल, एवढा ट्रेमंडस स्कोप आहे ना, असंख्य स्कोप आहे, भरपूर आहे, खूप स्कोप आहे. तरुणांनी आपली मानसिकता बदलावी आणि आपल्या जागेवर राहून आपले स्टार्टअप उभे करावेत. आपण बरेचसे एक्झाम्पल बघतो, अमेरिकाचे, कुठलचे, जर्मनीचे जॉब सोडून आपल्या शेतात येऊन त्यांनी स्टार्टअप उभं केलं आणि मोठे झालेत, कारण ते तिकून मानसिकता बदलून येतात. जसं आपल्याला इथून दिसतं तिथं स्कोप आहे, पण तिथं जाऊन त्या पारावरच्या बसणाऱ्याला एखाद्या मुलाला विचारलं तुम्ही, तर ते म्हणाल भकास आहे, इकडे काहीच नाही. मानसिकता मधला फरक आहे. पण सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी तिथं आहे आणि खरंच जीवनच ग्रामीण भागात आहे. याच्यातून मला आठवलं की त्या काळामध्ये महात्मा गांधीजी म्हणायचे की तुम्ही खेड्याकडे चला. पिलू आजही तेच सत्य आहे, तेच सत्य आहे. आज तोच नारा द्यावा लागेल आपल्याला की गावाकडे चला आणि गावाकडे व्यवसाय बिझनेस स्थापन करा. बरोबर आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर एवढं रेडी आहे. मी आधी पण बोललो की तुमच्या शेतातला, तुमच्या बांध्यावरचा भाजीपाला हा तुम्ही 24 तासात जगातल्या कुठल्याही देशात बरोबर आहे भाजी मंडीत नेऊन विकू शकता. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, फक्त मानसिकता बदलण्याची गरज. बरोबर आहे. जसं की तुम्ही सांगितलं की आता शेतीपूरक व्यवसाय प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये आहेत. मग आता सरकार देखील FPO साठी लोन देते, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त ते प्लॅन ऍक्टिव्ह करून तुम्ही ग्राउंड वरती काम करण्याची गरज आहे ग्रामीण भागातील आपल्या युवकांना. बरोबर. फक्त त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने आपण मार्क करू शकतो आणि त्या गोष्टीमध्ये इम्प्लिमेंट करून स्वतःच एक साम्राज्य कसं निर्माण होते. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बघितलं पुस्तकामध्ये की तुमचा आदर्श जो तुम्ही म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट होतं, त्या मॅनेजमेंटच्या आधारावरती आज तुम्ही आपल्या महाराष्ट्रामधील जो तरुण आहे म्हणा, तो एक व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनला पाहिजे. त्यावेळेस जे छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यावसायिकच होते. त्यांचं जे धोरण होतं आजच्या तरुणाला तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून तोच मांडण्याचा एक सामान्य प्रयत्न असं मला वाटतं. बरोबर, बिलकुल आहे. कारण तू लिगसी पुढे गेली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे आणि ते लिखाणाच्या स्वरूपातूनच जाईल. लिखाण केलं आपण, पुस्तक आणलंय तर ते पिढ्यानपिढ्या मार्केटमध्ये राहतं. छत्रपती शिवाजी महाराज, मी आजही त्यांचा उल्लेख कुठल्याही कार्यक्रमात इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज असाच करतो. जिथे जिथे मला बोलण्यासाठी वक्ता म्हणून बोलवतात, माझी पहिला सुरुवात हीच असते की इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते खरे रिअल मॅनेजमेंट गुरु होते. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आणि त्यांनी ज्या 16व्या शतकात इम्प्लिमेंट केलेल्या गोष्टी आज पण लागू होतात. बरोबर. काल बाह्य एकही नाही झाली त्यातली. आज आपल्या महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातील तरुण फक्त शिवजयंती जेव्हा आपली येते, जय भवानी जय शिवाजी एवढंच करायचं. परंतु ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वराज्याची निर्मिती केली, त्यांनी संघर्ष केला. आज त्यांच्या विचारामुळे आज आपली समृद्ध पिढी आपण जगत असलेलं पाहतोय. तर आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे कसं पाहावं? हे बघा, स्वतःमध्ये विचारामध्ये किंवा आपल्या विचारांनी किंवा काही माध्यमांनी आपल्या डोक्यावर जे बिंबवलं गेलंय महाराजाबद्दल, ते सगळं झटकून टाकावं. बरोबर. रिअल इतिहास काय आहे तो आणखीन एकदा वाचावा. ते रिअल इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु होते, दूरदृष्टी असलेले उद्योजक होते, एक कुशल व्यापारी होते. त्यांनी ज्या सिस्टम आपल्या हिंदवी स्वराज्यात त्यावेळेस ज्या 16व्या शतकात अंमलात आणल्या, ते आजही अंमलात आणलेल्या आहेत. MNC कंपन्या त्यांनी त्या काळात जे बिझनेस प्रिन्सिपल, बिझनेस स्ट्रॅटेजी यूज केल्या विस्तार करण्यासाठी आपल्या हिंदवी स्वराज्याचा, ते आज MNC कंपन्या इम्प्लिमेंट करतायत. त्या लोकांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज काय होते, ते त्यांचा बाहेरचे लोक आजही आदर्श घेतात. पण आपल्या इकडे उदासीनता आहे. आपण फक्त 19 फेब्रुवारीला जय जयकार करतो आणि एका दिवसापुरतं नाचतो डीजे समोर आणि सोडून देतो. 1% जरी आपण त्यांचे विचार इम्प्लिमेंट केले तर महाराष्ट्राचं रूपच बदलून जाईल पुढच्या 10 वर्षामध्ये. मी असं कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. तर आपण बघा किती चांगल्या पद्धतीने सरांबरोबर आजचा हा पॉडकास्ट होतोय की आज एवढ्या पहिल्याच एपिसोडमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करणं म्हणजे खूप आवडतं. थोडंसं मला वाटतं की खूप काही गोष्टी अशा आहेत की आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असं माझी मनापासून भावना आहे. की ज्या व्यवसायाबद्दल जी भूमिका आपली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर ही एक उत्सुकता आहे की या एपिसोडमध्ये नाही तर आपण पुढल्या एपिसोडमध्ये करू शकू. तर सर, या उद्देशित जे तुमचं पुस्तक आहे उद्योजकतेतील पहिलं पाऊल, या पुस्तकातून नक्कीच दर्शकांना याचा लाभ होईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन होईल ही आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर काही थोडे मी रॅपिड क्वेश्चन विचारतो तुम्हाला की त्याच्यामधून काय गोष्टी योग्य आहेत ते आपण पाहूया. मी प्रामाणिक प्रयत्न करेल उत्तर द्यायला. ठीक आहे. तर माझा पहिला क्वेश्चन असा असेल की पैसा की पॅशन? सर, डेफिनेटली पॅशन सर. पैसा बाय प्रोडक्ट आहे.
फॅशन तुम्ही केलं तुमचा पैसा बायपटोट घेणार तुमच्या, कारण मल्टिप्लाय होऊन येणार. ओके. दुसरा माझा क्वेश्चन असा असेल की जॉब की बिझनेस सर? डेफिनेटली बिझनेस. ओके. जॉब म्हणजे तुमच्या स्वप्नासोबत कॉम्प्रोमाइज करताय. तुमचे स्वप्न सत्यात तुमचा बिझनेसच उतारू शकतो. आणि माझा तिसरा क्वेश्चन असा असेल की रिस्क की कम्फर्ट झोन सर? डेफिनेटली रिस्क. रिस्क है तो इश्क है. नो रिस्क नो स्टोरी. कम्फर्ट झोन म्हणजे तुमचं आयुष्य वाया घालवताय तुम्ही, आणि पुन्हा आयुष्य नाहीये, एकच आयुष्य आहे आणि ते कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही वेस्ट करताय. ओके. एक आता तुमच्याशी निगडीतच क्वेश्चन असणार आहे, जो की MBA की रिअल मार्केटिंग एक्सपिरियन्स सर? कॉम्बो जर असेल तुम्ही बिझनेस टायकून बनचाल. ओके. MBA प्लस बिझनेस एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही बिझनेस टायकून बनचाल. तुमचं एक असेल तर थोडासा वेळ लागेल. फेलियर की फेअर सर? डेफिनेटली फेल्युअर. फेल्युअर मधून आपण शिकतो. फेल्युअर मधून अपग्रेड होतो स्वतःला. फेल्युअर मधून बाउन्स बॅक करतो. फेल्युअर गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर एक पुस्तक एका उद्योजकाचा व्यवसाय वाचू शकतो का? बिलकुल बिलकुल. त्याचं हेच पुस्तक आहे, उद्योजकतील पहिले पाऊल स्वप्नाचे वास्तवात रूपांतर. हे तुम्ही पुस्तक वाचावं. तुम्ही बिझनेस प्लॅन तुमचा फेल्युअर झालेला बाउन्स बॅक पण करताल, बिझनेस पण मोठा करताल, याची मी गॅरंटी देतो. तर एका शब्दामध्ये एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? एंटरप्रेनरशिप एका शब्दात असं सांगता येईल, एंटरप्रेनरशिप म्हणजे अशी सीड आहे ज्याला जमिनीत आपण पेरतो, त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट मध्ये संगोपन करतो आणि त्याला एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित करतो पैशाच्या. तर आपण पाहिलं की सरांशी, प्रशांत सरांची आपला चर्चा जी आहे आपली ती चांगल्या पद्धती झाली. व्यवसाय कसा घडतो याच्यामध्ये लहान सहान गोष्टी, त्याच्यामध्ये मग तुमचा सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा केला पाहिजे, AI चा वापर कसा केला पाहिजे, त्याचबरोबर व्यवसायाला SOP काय महत्वाचे आहे, त्याचबरोबर आपण PNL असेल किंवा EBIT असेल तुमच्या व्यवसायाचा, या सर्व गोष्टी आपण सरांशी या एपिसोडमध्ये सविस्तर पाहिल्या. सर, तुमचा बहुमूल्य असा वेळ आमच्या सोशल पुढारीच्या प्लॅटफॉर्मवर दिला, त्याबद्दल खरंच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या दर्शकांना हा पॉडकास्ट आवडला त्या दर्शकांनी आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण पॉडकास्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर जे पुस्तक आहे सरांचं, जे उद्योजकतेतील पहिलं पाऊल, या पुस्तकाच्या जर तुम्हाला प्रती हव्या असतील तर मी तुम्हाला याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि त्याच्या लिंकही उपलब्ध होतील. आणि मी सरांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तुमच्यासाठी शेअर करेनच डिस्क्रिप्शन मध्ये. तर सर, तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल मनस्वी पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, मला आमंत्रित केलं आणि तुमच्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. काही प्रश्न असे होते की ते 2-2, 3-3 तास आपण डिस्कस केलं तरी त्याची उत्तर होणं अवघड होतं. आणखीन एखाद्या वेळेस तशा प्रश्नावरती आपण स्पेशल पॉडकास्ट घेऊयात. मला आमंत्रित केल्याबद्दल आणखीन एकदा तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर सर, आमच्या दर्शकांसाठी काय सांगाल, तुमचा संदेश काय असेल आमच्या दर्शकांसाठी? हे बघा, माझं प्रामाणिक मध्ये एकच आयुष्य आहे आणि तुम्ही ते व्यवसाय करावा, बिझनेस करावा, स्वतःला डेली अपग्रेड करावं. ट्रेनिंगच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून, जिथून चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी घेता येतील तिथून घ्याव्या. आणि हे एकच आयुष्य समृद्ध असं जगून जावं की येणाऱ्या पिढीनं तुमच्यावर नाच केला पाहिजे. आणि हे बिझनेस व्यवसायातून तुम्ही साकारू शकता. तर सर्वांनी बिझनेसमध्ये यावं.